बाबा आला का बाबा? अल्हम्दुलिल्लाह. धनश्रीचा आणखी एक बहीण आला. कसं वाटतंय? सांग. फार 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 मेहनत घेतली आहे. अरे रे रे, चांगलं झालं की नाही सगळं? माशाल्लाह, आहे की नाही? 3 दिवस त्र्यंबकेश्वरला गेली होती ना? चांगलं झालं, मनासारखं झालं. एकदम चांगलं बाळ आहे. काचेत पण ठेवायची गरज नाही. चला, तुम्हाला काय वाटतंय? चांगलं झालं ना? हा, बिलकुल नाही. मुलगी सगळ्यात अगोदर मुलगी झालेली कधी चांगली असते. आले लक्षात? घ्या. कुणाच्या मामाच्या हातात देऊ काय? नाही, तू घे. हिनं फार मेहनत केली बरं, खरंच सांगतो. असंही फार मनापासून केली. माझे जेवढे श्रम नाहीत तेवढे हिचे. या इकडे. माझं नाव धनश्री जाधव आहे. माझ्या लग्नाला 34 वर्ष पूर्ण झाली. मी या अगोदर 14 वर्ष पूर्ण झाली. मी या अगोदर भरपूर दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेतले, पण कोणत्याही दवाखान्यामध्ये मला यश आले नाही. पहिलं टेस्ट बेबी माझं 5 महिन्याचं मिसकॅरेज झालं, त्यानंतर 2 महिन्याचं झालं. मग नंतर मी KGN हॉस्पिटलमध्ये दाखवण्याचा निर्णय घेतला. KGN हॉस्पिटलमध्ये येताना मला पायरी चढताना माझ्या मनामध्ये ते पुढे लावलेला फोटो पाहिले की माझ्या मनामध्ये एक आशा निर्माण झाली की मलाही मूल होईल. म्हणून मी KGN हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्याचा विचार केला. त्यानंतर सरांनी माझ्यावर ट्रीटमेंट केले. त्यानंतर मला एक सुंदर असे कन्यारत्न प्राप्त झालं. खरंच माझ्या जीवनाला नवीन आनंद मिळाला. अनमोल क्षण आहे माझ्या जीवनाचा आजचा. मला मुलगी झाली आणि खरंच वांज या नावापासून माझ्या नावापुढे आई हा शब्द लावला. मी सरांचे खूप खूप आभार मानते. डॉक्टर अमित सरांनी त्यांच्या मुलीप्रमाणे माझी काळजी केली आणि यांच्या स्टाफचं सुद्धा मी खूप खूप आभार मानते. हे स्टाफवाले सुद्धा एकदम मला घरच्या व्यक्तीसारखे वाटतात. एवढं बोलून मी माझे शब्द संपवते.